आजचा नवरात्रीचा दिवस होता 6वा आणि आजचा रंग होता राखाडी. त्यामुळे मी राखाडी रंगाची साडी नेसली होती. कशी दिसत होती नक्कीच कमेंट करून सांगा. तर काही लोकांचं मला विचारणं होतं, म्हणजे त्यांनी मला विचारलं प्रश्न की बाबा तुम्ही उपवास नाही पकडत का नवरात्रीमध्ये? तर त्यांना सांगायचं असं आहे की बघा, नवरात्रीमध्ये उपवास पकडूनच देवीला प्रसन्न केलं जातं किंवा देवांना प्रसन्न केलं जातं असं काही नसतं. तुम्ही मनापासून भक्ती जरी केली ना तरी देव प्रसन्न होतो. फक्त ती खरी असली पाहिजे, ती एकदम आत्म्यातून असली पाहिजे. बरोबर आहे ना? त्यासाठी उपवासच पकडलं पाहिजे असं काही नाही. आणि असं काही नाही, मी उपवास पण पकडते, पण मला काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी आत्ता सध्या फक्त उठता बसता उपवास पकडते. तर बस असं आहे. आणि चला, आज बनवायची होती छोलेची भाजी, भात आणि पोळी. तर मला सगळ्यात जास्त आवडती छोलेची भाजी आणि भात, त्यामुळे मी मस्तपैकी छोलेची भाजी केली होती. आता ती मला घट्ट बनवायची होती खरं तर त्यासाठी मी काय ट्रिक केलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि सबस्क्राईब पण करा. बाय.